गोपालजी पवाळी यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण रॉनी डीजेचा सन्मान करायचे. रोहिदास लदगे रॉनी डीजे. हे पहिले मोदी चुकल म्हणून रॉनी चुकणार नाही, कारण रॉनी याचं कनेक्शन आणि टायमिंग. थँक्यू डीजे रॉनी, गुड जॉब. अतिशय चांगला जॉब पाहायला मिळतोय राणीचा आणि रॉनीने तेवढं सर्वांना इम्प्रेस केलंय. निश्चितच ऑपरेटर कसा असावा डीजे याचं वेळोवेळी उत्तर दिलं जात आहे. थँक्यू. मी बोलत नव्हतो. कदाचित रॉनी इतकं रेकॉर्ड करतोय की पुढच्या काही काळामध्ये आम्हाला कॉमेंट्री देखील करावी लागणार नाही. रॉनी हे करू नको ही माझी विनंती. आता जाऊया आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे. ललित मंडप डेकोरेटरचे देखील आभार आणि कमाली आणि बदालू या दोघांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. कमाली आणि बदालू. आणि आपले अंपायरला देखील आपण सन्मानित करतोय, त्यांनी मेहनत केली. फर्स्ट ऑफ ऑल या कल्पेश साळुंके, खरं तर आपण त्यांचा शेवटला सन्मान करू. कल्पेश साळुंके आपण या, कारण आपल्या गुरव यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचे. कल्पेश साळुंके आणि त्यानंतर अभिषेक देवगरे. चला माऊलगाव टीम थोडा सराव थांबवा, उद्या तुम्हाला माहीमला पोचायचे. कल्पेश साळुंके यांचा सन्मान होतोय. त्यानंतर अभिषेक देवगरे. कुशल गुरव दिसत नाहीयेत मला असं वाटते, तर निश्चितच अशोक पवाळी यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते अभिषेक देवगरे यांना सन्मानित करावं. आठवण आहे या स्पर्धेची. आणि त्यानंतर रॉनी गाणं होऊन जाऊ दे थोडं, कारण विदाऊट गाणे ते नसलेत. डान्सिंग अंपायर प्रकाश बदे, थोडं एक गाणं होऊन जाऊ दे. डान्सिंग अंपायर प्रकाश बदे यांचा देखील सन्मान होतोय. ही वेळ येणार नाही, वर्षभर वाट पाहावी लागते, म्हणून 5 मिनिटं जास्त घेतोय. ज्यांनी काम केलंय त्यांना आम्ही सन्मानित करतोय. प्रकाश बदे या आणि थोडं गाणं. हे पहिले मोदी चुकल म्हणून. पंकज पवाळी यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण प्रकाश बदे यांचा सन्मान करावा. प्रकाश बदे डान्सिंग अंपायर. मजा आणली प्रकाश बदेनं, 4 रात्र मजा आणली. थँक्यू डीजे रॉनी. आणि त्यानंतर मला विश्रांती मिळाली, परंतु हर्षद कडवला विश्रांती मिळालीच नाही आजच्या रात्रीमध्ये. गुणलेखक स्कोरर हर्षद कडव. त्याचबरोबर संदीप आगिवले यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावा हर्षद कडवला. स्कोरिंगचं त्याने काम केलं. स्कोरर आणि थर्ड अंपायर टेनिस क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असतात. आणि त्यानंतर सचिन दादा पवाळी हे देखील गुणलेखकाच्या कॉमेंटेटरच्या सगळ्याच भूमिकेत होते. नितीन काळोखे यांना सर्वांचा सन्मान होतोय. आणि आता ओके, सो आता आपण आपले जे अजित पवाळी जे कॅमेरामॅन आहेत त्यांचा देखील निश्चितच आपण सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि आता प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे आपण जाऊया. फर्स्ट प्राइज म्हणजे या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्यापर्यंत पोहोचवतील. आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच आहे हर्षद मनीष माहुलकर. पुन्हा एकदा 1 ओव्हर 4 रन आणि 1 विकेट. फायनलचा हिरो पुन्हा एकदा मनीष माहुलकर. मी विनंती करतोय संतोष थोरवे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हे ट्रॉफी द्यायची आहे. समोर घ्या, कॅमेराच्या अगदी समोर घ्या. प्राइज सेरेमनी फायनलचा मॅन ऑफ द मॅच मनीष माहुलकर यांनी प्रभावित केले आपल्या गोलंदाजीनं. त्यानंतर या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक
वैयक्तिक पारितोषिक आपण देतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर आणि बेस्ट फिल्डर साठी मला असं वाटतंय बेस्ट फिल्डर साठी मात्र वॉच आहे आणि ट्रॉफी आहे. बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, आणि मी विनंती करेल अविनाश दुगड आणि मनोहर भुंडेरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हे ट्रॉफी वितरित करायचे. अविनाश दुगड आणि मनोहर भुंडेरे ही ट्रॉफी मात्र वितरित करायची. बेस्ट फिल्डर थोडं पुढे या. दोघांना, दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण थोडं पुढे यायचंय. आणि बेस्ट फिल्डर या स्पर्धेतील मात्र ठरलाय फणस डोंगरी टीमचा कॅच ऑफ द टुर्नामेंट असं मी म्हणेल, अफलातून अक्षय जाधव. अफलातून क्षेत्ररक्षण या खेळाडूनं केलं आणि तो बेस्ट फिल्डर ठरलाय. त्यासाठी असेल ट्रॉफी आणि स्पोर्ट्स वॉच असेल ते मात्र अक्षय जाधव साठी. अविनाश दुगड साहेब आणि मनोहरजी भुंडेरे यांच्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक देण्यात येते. बेस्ट फिल्डर, स्पोर्ट्स वॉच आणि त्याबरोबर एक ट्रॉफी. त्यानंतर या स्पर्धेतील बेस्ट विकेट किपर हे एक खूप चांगलं पारितोषिक आहे. उत्कृष्ट यष्टीरक्षक ज्यांनी यष्टांच्या मागे खूप चांगली कामगिरी केली त्यासाठी स्पोर्ट्स गॉगल आहे आणि ट्रॉफी आहे. खूप चांगली ट्रॉफी जी कदाचित काही स्पर्धांमध्ये आपल्याला चतुर्थ क्रमांकाला देखील पाहायला मिळते. इतकी चांगली ट्रॉफी आहे. बेस्ट विकेट किपर पंकज पवाळी आणि नीतू भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं. पंकजी पवाळी आणि नीतू भोईर आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचं. बेस्ट विकेट किपर आणि बेस्ट विकेट किपर मात्र ठरलाय. वा, सर्व हा नुसता विकेट किपर नाहीये, हा खरा लॅपटॉप आहे माहुलगावचा जो यष्टांच्या मागे राहून सगळं कंट्रोल करतो. मंगेश वैती, लेजंड क्रिकेटर मंगेश वैती असंच आपण म्हणूया. माहुलगावची क्रिकेटची आख्यायिका मंगेश वैती आणि बेस्ट विकेट किपर यष्टीरक्षक मात्र ठरलाय तो मंगेश वैती. अफलातून कामगिरी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. स्पोर्ट्स गॉगल आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट ट्रॉफी. पहा, ते तुमच्या विरोधात हारलेत तरी सुद्धा तुमच्यावरती प्रेम. हे स्पोर्ट्समन स्पिरिट आहे गुणगे टीमचं. जरूर तुमचं कौतुक. आणि आता बेस्ट बॅट्समन या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील निलेश भोईर आणि अशोक पवाळी साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यावं. निलेश भोईर आणि अशोकजी पवाळी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यावं. स्पोर्ट्स वॉच आणि त्याचबरोबर ही ट्रॉफी. आणि या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन निश्चितच जे अनुमान कडबोळी टीमचा दशरथ देशमुख मात्र ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन. योगेश या ठिकाणी उपस्थित असेल. छोटा बंधू आणि 71 धावा या खेळाडूच्या नावावरती आहेत. दशरथ देशमुख मात्र ठरला बेस्ट बॅट्समन या स्पर्धेतील. स्पोर्ट्स वॉच केपीएलचा देखील बेस्ट बॅट्समन ठरला होता. वयाच्या 39व्या वर्षी खेळतोय तरी सुद्धा इतकी चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी. त्यानंतर मी विनंती करेल पुढील पारितोषिक देण्यासाठी बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज शरद बडेकर साहेबांना आणि जयेश भोईर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील ट्रॉफी वितरित करायची आहे. ही सर्व माहिती माझ्या गुणलेखक हर्षद सचिन पवाळी यांनी माझ्यापर्यंत पोहोचवली आहे. हे संपूर्ण स्टॅट माझ्यापर्यंत पोहोचवलेत आणि या स्टॅटनुसार बेस्ट बॉलर स्पोर्ट्स वॉच आणि ट्रॉफी दिली जाते. ती मात्र आज मी त्याला 10 पैकी 8 दिलेत. येत्या काळामध्ये 10 पैकी 10 देईल. निमिष मोहिते अफलातून कामगिरी त्यांनी मात्र केले. 7 विकेट
सर्वाधिक विकेट मात्र या गोलंदाजाच्या नावावरती आहेत, तो मात्र निमेश मोहिते. गुडगे टीमचा हा मात्र ठरला बेस्ट बॉलर. शरद बडेकर आणि जयेश भोईर. यस. आणि आता आपण जाऊया सांघिक पारितोषिकांकडे. प्रथमतः चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 35,000 आणि ट्रॉफी. मी विनंती करतोय रमेश गुरव साहेब आणि दिनेशजी हरड साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरित करायची. ट्रॉफी खूप छान आहेत आणि त्याबरोबर हे चेक्स दिले जात आहेत. रमेशजी गुरव आणि दिनेशजी हरड साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र ही चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आणि 35,000चा धनादेश मात्र दिला जातोय. आणि कमलाकर 11 जे हनुमान कळंबोली टीम मात्र ठरले या स्पर्धेचं चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारी टीम. या मंचावर कळंबोली टीमला मी आमंत्रित करतोय की आपल्या रमेश गुरव आणि संतोष भोसले साहेबांच्या शुभ हस्ते मात्र चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दिलं जात आहे. ते या कमलाकर 11 जे हनुमान कळंबोली टीमला. रमेश गुरव साहेब आणि दिनेशजी हरड साहेब मात्र हँड ओव्हर करतायत ही ट्रॉफी चतुर्थ क्रमांकाची आणि रोख रक्कम 35,000 रुपये आणि त्याचा एक धनादेश शिवजयंती चषक 2019चा. त्यानंतर मी विनंती करेल आमचे पाहुणे रिअली वेल प्लेड कळंबोली टीम संदीपजी काळोखे, मनोजजी निमसे साहेब आणि गणपत लाड या तीनही मान्यवरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील ट्रॉफीचं वितरण करायचे. संदीप काळोखे साहेब, मनोज निमसे साहेब आणि गणपतजी लाड. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. नो डाऊट त्यांनी खूप चांगला खेळ दाखवला आणि त्यांची गोलंदाजी अफलातून होती. फक्त एक मला कळालं नाही, एक गणित मात्र मला अजूनपर्यंत ते डोक्यात तसंच्या तसंच आहे की ज्या पद्धतीनं फणस डोंगरी टीम गोलंदाजी करत होती आज त्यांनी प्रथम फलंदाजी घेतली सेमीफायनलला. सो मॅच टर्न झाली तिथेच असं मला वाटते. परंतु तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो मात्र रोशन 11 फणस डोंगरी संघ. मी मंचावरती आमंत्रित करतोय मारुती दादा टोकरे. मला असं वाटतं या संघाचे पुरस्कर्ते आहेत. असे निर्णय जरूर होत असतात परंतु निर्णयानं विजय आणि पराजय होत नाही. परंतु तुम्ही घेतलेले निर्णय त्यावरती अंमलबजावणी करत चांगली कामगिरी करून येत्या काळामध्ये चांगली कामगिरी तुम्ही करावी, आपला खेळ उंचवा आणि निश्चितच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खूप यश मिळवा हीच माझी तुम्हाला विनंती असेल. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो रोशन 11 म्हणजे मारुती दादा टोकरे यांचा फणस डोंगरी हा संघ. आणि आता द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल राजेंद्र पवाळी आणि त्यांच्या समवेत संकेत बडेकर, वैभव पवाळी. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मात्र सार्थक देखील येतोय. आज एक टीम खेळली सार्थकच्या नावानं आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक हम भी किसी से कम नहीं है हे दाखवणारी कर्जतची सोमजाई गुणगे टीम. मी सोमजाई गुणगे टीमला मंचावरती आमंत्रित करतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गुणगे टीम साठी. जय. सोमजाई गुणगे टीम जिने कणबोली टीमला सेमीफायनल मध्ये परास्त केलं. दुसऱ्या सेमीफायनल मध्ये मात्र माहुलगावनं फणस डोंगरीला परास्त केलं. माहुलगाव टीम प्रथम क्रमांकाची म्हणून फणस डोंगरी टीमला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आणि कणबोली टीमला चतुर्थ क्रमांकाचं. धावा चेस करून द्यायला हव्या होत्या, मजा आली असती दोन्हीही सेमीफायनल मध्ये. थोडे निर्णय. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो निश्चितच सोमजाई गुणगे संघ
आणि आता स्पर्धेतील चॅम्पियन शिवजयंती चषक, शिवजयंती चषक ही ट्रॉफी देण्या अगोदर मात्र या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ही बाईक कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सगळेजण मात्र लक्ष देऊन येत की बाईक कोणाला मिळणार आणि माझ्यापर्यंत माझ्या गुणलेखकांनी माहिती पोहोचवले. मी जास्त हे लांबलचक नेत नाही आणि विनंती करेल मी दादांना की आपल्या शुभ हस्ते आपण ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी अगोदर द्यावी आणि त्यानंतर मात्र ही आपण बाईक त्या खेळाडूला देऊ. मी विनंती करेल दादांना की शिवजयंती चषक 2019चा मात्र विजेता संघ ठरतोय आयांश प्रिन्स 11 माहुलगाव. एकदा जोरदार टाळणी स्वागत करा. माहुलगाव अगदी मुंबईतील हा एक कोळीवाडा आणि त्या माहुलगाव कोळीवाडा आज आयांश प्रिन्स 11 या नावानं मात्र खेळताना दिसला. अजय जाधव पुरस्कर्ते होते, गोकुलनं त्यांना पाठबळ दिलंय आणि विजेता मात्र ठरलाय. विजेता मात्र ठरलाय निश्चितच तो माहुलगाव. डीजे ओके. तुमचा मोबाईल लॉक झालाय बघा. माहुलगाव टीम ज्याने तुमचं सॉन्ग साठी जे गाणं दिलं होतं त्याचा लॉक पॅटर्न लॉक जो असेल तो खोला आपण. माहुलगाव चॅम्पियन मात्र ठरले. दादांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी वितरित केली जाते. सो सगळ्यांना आता कोड कळालं 1492. उद्या चेंज करेल. आणि आता माहुलगाव साठी जे त्यांचं थीम सॉन्ग आहे टीमचं ते थीम सॉन्ग आता निश्चितच एक डोंगरचे माऊले आई करल्याचे माऊले आयलो तुझे मी दर्शनाला आई आईलो मी दर्शनाला आयलो तुझे मी दर्शनाला ना घेऊन गणेश इलेवन संघाला आईलो तुझे मी दर्शनाला न घेऊन गणेश 11 संघाला आयलो तुझे मी दर्शनाला थँक्यू. म्हणजे आज मला माहुलगावचं पूर्ण नाव कळालं. गणेश क्रिकेट संघ माहुलगाव. थँक्यू. आणि आता आणि एक आमच्याकडून एक सन्मान करायचा राहिला आहे तो म्हणजे समीर जी सोमने एक उत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांची कर्जत तालुक्यात नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात नव्हे तर ठाणे जिल्ह्यात सुद्धा ओळख आहे असे आमचे समीरजी सोमने यांचा सत्कार करतील सुदामदादा पवाळी. हॅलो. आणि आता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू सगळ्यांच्या नजरा लागल्यात. हा खेळाडू गुणगे टीमचा आहे की काय, हा खेळाडू फणस डोंगरी टीमचा आहे की काय. सगळ्यात जास्त नजरा तर माहुलगाव टीम वरती होत्या. हा खेळाडू माहुलगाव टीमचा आहे की काय. कणबोली टीमचा कोणताही खेळाडू मला असं वाटतं या रेस मध्ये नाहीये तरी सुद्धा 7 विकेट घेऊन 86 धावा करत संतोष गारे बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. गेल्या वर्षी देखील हा खेळाडू मात्र या बाईकच्या रेस मध्ये होता आणि कर्जत तालुक्यातील हा खेळाडू मात्र ठरलाय ज्यानं 7 विकेट घेतल्यात 86 धावा केल्यात. तो मात्र ठरलाय या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. अफलातून कामगिरी. गेल्या वर्षी देखील काही धावांनी त्याची ही बाईक गेली होती विशाल तामोरेला
आणि मला अजूनही आठवतोय की 8 धावांनी गेली होती बाईक आणि आज मात्र त्यांनी निर्विवाद वर्चस्व 86 धावा आणि 7 विकेट. कारण विशाल तामोरे समवेत त्याच्या विकेट समान होत्या. 8 धावांनी विशाल तामोरे त्याच्या पुढे होता आज. आणि अजूनही मला आठवते अभि की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची ट्रॉफी झाली होती त्यामध्ये हा संघ क्वार्टर फायनलला हरला होता आणि त्यामध्ये देखील प्रमुख दावेदार संतोष घारेच होता. मयूर पाटीलच्या धावा कमी होत्या तरी सुद्धा त्याला आपण बाईक दिली होती कारण तो फायनलिस्ट झाला होता आणि क्वार्टर फायनलला संतोष घारे हरला होता. परंतु आज त्याचं स्वप्न पूर्ण होतोय. संतोष घारे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आदरणीय सुदामदादा पवाळी साहेबांच्या शुभ हस्ते मात्र ही ट्रॉफी दिली जाते. संतोष घारेला उजव्या हाताचा क्रिस गेल म्हणून त्याची ओळख आहे आणि आज त्यांनी मात्र त्याचं स्वप्न कंप्लीट केलंय. दादांकडून ही त्याला चावी दिली जाते आणि आता निश्चितच सर्वोत्कृष्ट खेळाडू संतोष घारे जे हनुमान कणबोली टीमचा. आणि आता मी सगळ्यांना विनंती करतोय फणस डोंगरी लांबचा पल्ला गाठायचे जाताना सावकाश जा. गुडगे टीम जाताना सावकाश जा. माहुलगाव आपल्याला देखील मुंबईचा पल्ला गाठायचा आपण